शेवटी आलीच ती शुभघडी मंडळी. देवा, तुमच्यामुळे शक्य झालं हे, नाहीतर फार अवघड होतं. व त्या अनाजी पंतच करू जाणं कोणाचं बी काम नव्हतं ते. हा पण याच्यासाठी त्यानं किती दिव्य करावी लागली, किती युक्त्या क्लुप्त्या लपाछपी. या गोष्टींचा हा शेवटचा दिवस. उद्यापासून आपलं राज्य, रामराज्य. होय दादा. अरे पण तू इकडे कसं काय आलास? ते सवडीने सांगेन. आता पुढच्या गोष्टी महत्वाच्या. आता अकबर बादशाह येतील. सांगितल्याप्रमाणे सर्वांनी वर्तन करायचे. वय वय. आणि दबू नका. माझ्या तंत्राने चाला. भीक मागायला जायचं असेल तर हत्तीवर बसून जायचं, म्हणजे समोरच्याला दडपण येतं. खरंय खरंय, हे पटलं बघा. आणि इथेही तसंच वागायचं. ही मोगलाची अवलाद खूप गर्विष्ठ. आपल्याला उंट समजून खजुराच्या गोण्या वाहायला लावेल. पंत, मानलं तुम्हाला. दादा, सोमा, पेशवा आहेस तू. बादब बा मुलायजा होशियार मोहम्मद अकबर बादशाह मलिके तख्ताउस शहंशाह हिंदुस्तान तशरीफ ला रहे हैं. अनाजी पंत, आपका और सभी मंत्रियों का स्वागत है. आप सभी ने हमें शुक्रगुजारी का मौका दिया. हम खुश हुए. फरमाइए. बादशाह सलामत. हमारी ओर से सगळी तयारियां हो चुकी है. तुम्ही जे सांगितलं, जसं सांगितलं ते मी केलं. आता भरोसा वाटतोय ना? जी अनाजी पंत. अब आप देखते जाइए, ये आलम दुनिया तौबा करेगी जब हकीकत का आईना सामने आएगा. जगदीश्वराची कृपा. प्रधानमंडल सब आ चुके हैं. जी हाँ, सबके सब आपके दरबार में पेश किए हैं. यह है हिरोजी फर्जंद, स्वराज्य के सर नौबत. सलाम. राम राम राम. एक काय ते म्हणा, सलाम म्हणा. सलाम. सलाम. आणि हे आबाजी सोनदेव सुरनेस. सलाम शहनशाह. सलाम. आणि हे जनार्दन पंत हनुमंते डबीर सुमंत. आदाब बादशाह सलामत. आणि हे दौलतीचे पेशवे निळो मोरेश्वर. राम राम बादशाह. बेहद खुशी हुई आपसे मिलकर. आपके वालिद, पिताजी सूरमा थे. कितनी जंग खेली है उन्होंने. जंग नहीं तो जंग नहीं. क्यों जंग नहीं खेली मोरोपंत पेशवा ने? जंग ही नहीं खेली बादशाह, उन्होंने तो स्वराज्य खड़ा किया है. तेच सांगत होतो मी. हे बाळाजी आवजी, स्वराज्याचे तह हयात चिटणीस. राम राम बादशाह सरकार. आमच्याकडून सगळी तयारी झालेली आहे. गडावर स्वागताची जंगी तयारी केली आहे. बोला, कवा निघताय अर्ध स्वराज्य ताब्यात घ्यायला? बादशाह सलामत तो तैयार है, मगर शंभू राजे को पता चल गया तो? पता चले तब ना. अहो, पता लागेपर्यंत आपण खूप मोठा पल्ला गाठलेला असू. मतलब? शंभू राजांचं चित्त थाऱ्यावर नाही. त्यांना कळेपर्यंत आपण रायगड ताब्यात घेतलेला असेल. राजाराम राजे सिंहासनावर बसलेले असतील. और आपकी बाजी पलट गई तो? कभी सोचा है? बाजी तो कब की पलट चुकी है दुर्गादास जी.
अब मुगल फौज रायगढ़ पर और शंभूराजे आरोपी के पिंजड़े में खड़े होंगे आणि तेही स्वराज्य द्रोहाच्या आरोपात. वजीर आला, भाईजान की मदद के लिए सारी तैयारियां शुरू कर दी जाए. जी शहजादी. फौज, असला, गोला बारूद सारी रसद भेज दी जाए. लेकिन शहजादी, आलमपना की इजाजत लेनी होगी. अब्बू जान से हम बात करेंगे. आप भाईजान को जो जो चीजें चाहिए वो चीजें और फौज भेज दी जाए. जी जी शहजादी साहिबा. जीनत बेटा, जीती रहो. अदा बर्स करती हूँ किबला. सब खैरियत? जी सब खैरियत. अपने भाई के लिए इतना इंतजाम? जी अब्बू जान. कोई जरूरत नहीं. क्यों? माना जीनत बेटा कि आपको शहजादे पर, अपने भाई पर बहुत ज्यादा प्यार आ रहा है, मगर हमें अकबर पर रत्ती भर भी एतबार नहीं है. हमारा शहजादा बहुत गैर जिम्मेदार है. ऐसा मत कहिए अब्बू जान. भाईजान संभा पर हमला करेंगे, दक्कन हासिल करेंगे. उन्होंने तय किया है दक्कन की चट्टानों पर आलमगीर का नाम लिखा जाएगा. शहजादी जीनत, ये इतना आसान नहीं है. दक्कन एक चलता अंगार है जिसे काबू करने के लिए फौलाद का कलेजा चाहिए. जिस सुरमा के सीने में फौलाद का कलेजा है, हमारे आलमगीर औरंगजेब के सीने में फौलाद का कलेजा है. हम जाएंगे दक्कन. उठा वो प्यार है, हमारी मोहब्बत है, जाकर उसे मनाएंगे. वजीर आलम. जी आलमपना, लेकिन अब खुद और इस उम्र में. अब्बू जान, आपकी उम्र, आपकी सेहत. बेटी जीनत, सूरमाओं की उम्र नहीं, उनकी शमशेर नापी जाती है. हाँ फिर भी. शाही आक्रमण की तैयारियां की जाए. हम बुरहानपुर रवाना होंगे. जी आलमपना, दक्कन की मुहिम आपको मुबारक हो. इंशाल्लाह. संभाजी को नेस्तनाबूद करके उन दक्कन के फौलादी चट्टानों पर हम अपना नाम लिखेंगे. आलमगीर औरंगजेब का नाम लिखेंगे. कविराज, आम्हाला या सर्व गोष्टींचा संशय आला आहे. जी आम्हालाही. काय वाटतं तुम्हाला, अनाजी पंतांनी खरंच अकबराशी संधान बांधलं असेल? पंतांच्या वाड्यातल्या लाकडी चक्रव्यूहाला वाचा फुटली तर तेही हेच म्हणेल कदाचित. याचा अर्थ कारभाऱ्यांनी तीर्थक्षेत्री जाण्याचा, देवीच्या वस्तू आणण्याचा जो संकल्प सोडला आहे तो दिखावा आहे. कदाचित गड उतार होण्यासाठी त्यांनी ही केलेली दिशाभूल असू शकते. म्हणजे सर्वच्या सर्व अनाजी पंतांच्या ऐकण्यातच आहेत. यामध्ये फक्त हिळोपंत पेशवे, आबाजी सोंदेव आणि सरसेनापती हंबीर मामा नाहीत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हे तिघ जण देवीकडे का जाणार नाही? याचा अर्थ अनाजी पंतांनी आपल्या माणसांची फळी तयार केली आहे. त्यांच्या संगनमताने मार्गातील सगळे अडथळे दूर केलेत त्यांनी. आम्ही मातोश्री, कारभारी, दुर्गादास आणि शहजादा अकबर. पण अकबराशी संधान बांधून पंत करतील तरी काय? कारण शहजादा अकबर हा आपलाच आश्रित आहे. खरंय. तरी नशीब
आपण सावध भूमिका घेऊन अनाजी पंतांना गड उतार होऊ दिला नाही. होय, परंतु राणीसाहेब, अनाजी पंत त्यांच्या वाड्यावर नव्हते. अहो, ते नव्हते म्हणून तर आम्हाला निरोप आला, कारण आम्हाला ते यंत्र पाहायचं होतं. अहो, परंतु मी अनाजी पंतांना तिकडे शोधायला आलो होतो. पंत भेटले? नाही, सर्व गडावर मी शोधलं, परंतु अनाजी पंत कुठेही दिसले नाहीत. दिसले नाहीत? गड उतार तर झाले नाहीत ना? शक्यता नाकारता येत नाही. कविराज, अहो, असं झालं तर मोठा अनर्थ असेल. तुम्ही जा, त्यांना आणून आमच्या समोर उभं करा. तो राणीसाहेब, अनाजी पंत गडावर नसतील तर? आदेश उल्लंघनाची कारवाई करा त्यांच्यावर. परंतु राणीसाहेब, कारवाईसाठी अनाजी पंत परत येतील का? आता परत कशाला येऊ? आणि तुमचाही मुक्काम उठवा की इथनं. मोठा तळ ठोकला की. चला की आता रायगडावर, म्हणजे रोज मुलाखती, गाठी बेटी, कुर्निसाद, इर्षाद. चलिए, ऐकलं का? हाँ हाँ, जाएंगे. सभी को जाना है. लेकिन उससे पहले हमें असला जमा करना है और किसी का इंतजार भी है. अनाजी पंत और आप सभी मंत्री यहीं सुधागढ़ पर रुक जाइए. म्हणजे पंत थांबायचं? हाँ हाँ, हम सब एक साथ निकलेंगे और रायगढ़ हथिया लेंगे. ना, बादशाह सलामत ऐसा नहीं कर सकते. क्यों नहीं कर सकते? देखिए, अचानक आम्ही कोणीच गडावर नाही म्हटल्यावर संशय शक पैदा होईल, अफवा पसरतील. अनाजी पंत, अफवाहें फैलने के लिए वक्त ही कहाँ है. हम जल्द से जल्द रायगढ़ हासिल कर लेंगे. त्यासाठी गडावरील मातब्बरांना गाफील ठेवावं लागेल. दादा म्हणतायत ते बरोबर आहे. बादशाह एक दरख्वास्त आहे आणि दादांचं म्हणणं ऐकावं. बाळाजी पंत बरोबर आहे ना? हो, म्हणजे अनाजी पंतांच्या योजनेप्रमाणेच व्हावं, कारण ते चाणक्य आहेत, चतुर आहेत, दूरचं पाहतात. बादशाह सलामत, आम्हाला जाऊ द्या. ठीक है, जैसी आपकी मर्जी. लेकिन बादशाह सलामत, शंभू राजांना खूप लांबून वास लागतो. त्यांचे नजरबाज सर्वत्र पेरलेत, म्हणून ते बेसावध असताना आम्ही गडावर जातो. आपण बाहेर येऊन दरवाजावर थाप मारली की आम्ही आतून दरवाजा उघडलाच. देवा, आता पुढची पायरी. पुढची पारी म्हणजे फार सावध राहिलं पाहिजे. होय, बाळाजी पंत म्हणतात ते योग्यच आहे. आपल्यावर कोणीतरी पाळत ठेवली असावी. ती शक्यता नाकारता येत नाही. नाही नाही, लय बेमालूम काम झालंय. तसं झालं नसेल. मला एक फक्त शंका येते. शंका? हो, मी परवानगी न घेता उतरलो. कदाचित कांगावा झाला असेल, पण मी ते सांभाळून घेईन. तुम्ही सांभाळून घ्याल हो, पण गडावर राणीसाहेब सांभाळून घेतील ना. आणि देवा, गडावर पोचताना आपल्याला देवीकडून आणायच्या वस्तू घेऊन गेलं पाहिजे. बरोबर? वय हो, त्यासाठीच आपण बाहेर पडलोय. मी काय म्हणतो, अकबर म्हणाला होता त्याप्रमाणे आपण सुधागडवर का नाही थांबलो? ऐकायला पाहिजे होतं त्याचं. हो, म्हणजे अकबर बादशाह बरोबर मलाही पेशवा म्हणून रायगडावरती जाता आलं असतं. मग अकबराला आत कोण घेणार? अरे, बाहेरून दरवाजा फोडण्यापेक्षा आतल्या माणसानं कडी काढणं सोपं नाही का? दादा,
हे माझ्या लक्षात आलं नव्हतं. हे बघा, आता इकडे तिकडे बघू नका. थेट निघायचं ते रायगडावर जायचं. कोणालाही संशय नाही. आणि अकबर ठरल्याप्रमाणे निघेल. त्याचं स्वागत करायचं, त्याला अर्ध स्वराज्य द्यायचं आणि त्याच्या हजेरीतच राजा रामराजेंना गादीवर बसवायचं. आणि हे शंभू ग्रंथाचं शेवटचं पान उलट करायचं. चोपडी बंद आणि आपला कारभार सुरू. मी तर डोळ्यात परान आणून वाट बघतोय या क्षणाची. बघताय ना? मग चला आणि रायगडावर आपापल्या जागा चोखाळून ठेवा. आपण आपल्या सर्वोच्च आनंदापासून फार दूर नाही. चला रायगडावर. हे डोळे बघा, कैसी थी आंखें? ये सही है, बिल्कुल ऐसी ही आंखें थी, छोटी छोटी और काली. आता नाक काढ. त्यांनी सांगितलंय तसं. मध्ये बसलेलं आणि पुढच्या बाजूला थोडंसं पसरलेलं. काढा गिरजोजी. गिरजोजी, आपण दमायचं नाही. काढा. धनी झालंय बघा. रॅपा आम्हाला दाखवण्यापेक्षा व्यापारी बुवांना दाखवून घ्या. त्यांच्या मनातलं चित्र कागदावर उतरलं म्हणजे आपलं काम झालं. माफी राजे, लेकिन ये चित्र भी सही नहीं है. हेही नाही. याचा अर्थ एकच. तुम्ही ज्या माणसाला पाहिलंय, एक तर तुम्ही त्याचं वर्णन करू शकत नाही किंवा तुम्ही त्या माणसाला विसरला आहात. नहीं नहीं, वो पंडित तो मेरे आंखों के सामने है, मगर क्या करूं मैं ठीक से बयां नहीं कर पा रहा हूं. एवढी चित्र रेखाटली पण तुमच्या मनातलं चित्र काही केल्या कागदावर उतरत नाही. कधी डोळे बरोबर आले तर नाक चुकतं. नाकाचा भाग बरोबर जमला तर मिशांचा आकार चुकतो. कधी कपाळाचा भाग बरोबर येत नाही. पूर्ण चित्रच तयार होत नाही. केवळ वेगवेगळे भाग बरोबर जमतायत. वेगवेगळे भाग. खंडोजी, आता आपलं कसं पणाला लावायची वेळ आली. या. हे डोळे बघा. यातले कुठले डोळे त्या माणसाशी जुळतात? ये आंखें सही है. यातला कुठला कपाळाचा भाग जुळतोय त्या माणसाशी? ये था महाराज. आता नाकाचा भाग बघ. ये ऐसी नाक थी महाराज. हा. क्या यही है वो शख्स? जी महाराज, यही था.
अनाजी पंत. आमचा कयास खरा ठरला. आमच्यावर विषप्रयोग करणारे अनाजी पंतच होते. भरले. अनाजी पंत तुमचे 100 अपराध भरले. आता तुमची धडकत नाही. तुमचं जे करू ते सहन करण्याची हिम्मत उभ्या महाराष्ट्राच्या हळव्या काळजात नाही.